लाडकी बहीण योजना सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला 6वा हप्ता, मी जसं मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, 6वा हप्ता जो आहे ते तुम्हाला डिसेंबरचा भेटणार आहे आणि त्याची तारीख देखील आलेली आहे। मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, 4 ते 5 दिवसामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये मोठी या ठिकाणी तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे। तुम्हाला कधी पैसे भेटणार आहे त्याची तारीख समजणार आहे आणि थोड्याच वेळापूर्वी अधिवेशनामध्ये तारीख देखील जाहीर झालेली आहे। डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, सगळ्यांनी तारखा पण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी एक बातमी आलेली आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला तुमचे जर स्टेटस पेंडिंग असतील तर तुम्हाला काही काळजी करायची गरज आहे का, स्क्रुटिनी परत लागणार आहे का नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। काळजी करायची गरज नाहीये। ज्यांना ज्यांना पैसे आतापर्यंत बघितलं असेल तुम्ही, काही काही हप्ते, एक हप्ता ज्यांना मिळाला होता 1,500 रुपये, ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये फॉर्म भरला नव्हता, ज्यांनी नंतर उशिरा फॉर्म भरला होता सप्टेंबर महिन्यामध्ये वगैरे, तर त्यांना फक्त 1,500 रुपये भेटले होते। त्यांना परत हा 6वा हप्ता भेटणार आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, 2 हप्ते ज्यांना मिळाले होते, 3,000 रुपये ज्यांना मिळाले होते, दिवाळी बोनस यांना मिळाला नव्हता, त्यांना देखील आता पुढचे उरलेले पैसे आता या ठिकाणी भेटणार आहेत। लक्षात घ्या, ज्यांना 4,500 रुपये भेटले होते, ज्यांनी पहिल्याच टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये फॉर्म भरला होता, डीबीटी नसल्यामुळे किंवा काही कारणास्तव त्यांना पहिल्या दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नव्हते, तिसऱ्या टप्प्यात ज्यांना पैसे 4,500 भेटले आणि दिवाळी बोनस ज्यांना भेटला नव्हता नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा, तर त्या ताईंना या ठिकाणी पुढचे 3,000 प्लस 6वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा कोणत्या कोणत्या लाडक्या ताई आहेत, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय। तुम्हाला किती रुपये आतापर्यंत भेटलेत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ मी डायरेक्ट प्ले करून दाखवणार आहे। डायरेक्ट अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब काय म्हणले असतील, उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणले, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। कारण जे गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी या ठिकाणी सांगत असतो। आणि लक्षात घ्या, ज्यांना पहिले 5 टप्पे भेटले 7,500 रुपये, त्यांना हा 6वा टप्पा देखील भेटणार आहे। तर तुम्हाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या ताईला किती किती रुपये भेटलेत, एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। नाव सांगा, किती रुपये भेटले सांगा आणि जिल्हा तुमचा सांगणं गरजेचं आहे, कारण जिल्ह्यानुसार वितरण नंतर चालू होणार आहे। अधिवेशनामध्ये मोठी ही अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्हाला आता डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो, या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहायचं आहे। सगळ्या न्यूज चॅनलला, सगळ्या टीव्हीवर तुम्हाला ही बातमी पाहायला भेटणार आहे, काही काळजी करू नका, डायरेक्ट बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। डिसेंबरचा 6वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार की लांबणीवर पडणार, याबाबत शंका व्यक्त केल्या जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणा केली। नेमका हा हप्ता कधी मिळणार आणि 1,500 मिळणार की 2,100 रुपये मिळणार, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबर अखेरपर्यंत लाडकीला हप्ता। मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा। कोणतीही शंका मनात ठेवू नका, ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले, त्यामुळे डिसेंबरचा 6वा हप्ता कधी मिळणार याचीच प्रतीक्षा आता लाडक्या बहिणींना लागलीये। हा हप्ता मिळणार की नाही अशी शंका ही लाडक्या बहिणींना आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही निकष न लावता लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय। एवढंच नाही तर डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर महिना अखेरपर्यंत मिळणार असल्याची घोषणाच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे। अपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानेच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? कोणतीही शंका मनात ठेवू नका, ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता
त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500वरनं 2,100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यातच आता लाडकी बहीण योजनेसाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 1,400 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी 6वा हप्ता डिसेंबर अखेरपर्यंत मिळणार असला तरीही हा हप्ता 1,500 मिळणार की 2,100 याची उत्सुकता लाडक्या बहिणींसह महाराष्ट्राला लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, ऐकलं असेल, मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट अधिवेशनात सांगितलेलं आहे की ताईंनो तुम्ही घाबरायची गरज नाहीये. ज्या ज्या योजना अगोदर आम्ही चालू केलेल्या होत्या त्या योजना चालू राहणार आहेत आणि त्याच योजना या ठिकाणी आम्ही पूर्ण पण करणार आहोत. 6वा हप्ता, डिसेंबरचा 6वा हप्ता या ठिकाणी अधिवेशन संपल्या तुम्हाला तुमच्या अकाउंटला भेटणार आहे. अशा स्वरूपाची मोठं वक्तव्य या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, मी या ठिकाणी काही बोलत नाहीये. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्याच मी सांगत असतो. त्याच्यामुळे मागच्या मी व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं, सांगितलं होतं तुम्हाला अधिवेशनानंतर किंवा तुम्हाला असं पण म्हणलं होतं मी शेवटच्या 20 तारखेनंतर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल 20 तारीख आहे किंवा याच्यानंतर अजून 2-3 दिवस अजून जातील, अधिवेशन संपून द्या, या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. शेवटच्या डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 100% तुम्हाला पैसे अकाउंटला येणार आहेत. आता मला लाडक्या ताईंनो एक गोष्ट सांगा, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत हप्ते भेटले असतील तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे. कारण की तुम्हाला आता फॉर्म भरायला परमिशन नाहीये, फॉर्म अपडेट करायला परमिशन नाहीये, काहीच परमिशन तुमच्याकडे आलेले नाहीत. कारण सगळ्या परमिशन तुम्हाला निवडणुकीच्या अगोदरच एक डेट दिली होती त्याच्यापर्यंत थांबवलेल्या होत्या. त्याच्यामुळे जर तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, पेंडिंग कुणाचे असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा कुणाला आतापर्यंत 1 रुपया पण आला नसेल एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. कारण की ज्यांना आतापर्यंत 1 पण हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी एक मोठं प्रश्नचिन्ह असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना पहिल्या कमी पैसे भेटले आहेत त्यांना किती रुपये भेटणार आहेत ते पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले, तुमचं नाव सांगायचंय, किती हप्ते आले सांगायचे आणि जिल्हा लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण 6वा हप्ता सर्वांना आल्यानंतर 6व्या हप्त्यात ज्या ज्या ताई असणार आहेत त्याच ताई आता शेवटपर्यंत राहणार आहेत. म्हणजे आता सरकार तर तेच राहिलं असणार आहे, कारण पुढचे 5 वर्ष सरकार सेम असणार आहे. लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. पुढच्या अधिवेशनामध्ये त्यांनी म्हणजे पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत सगळ्या ताईंना हप्ते चालू राहणार. त्याच्यामुळे तुमचा हप्ता जर कंटिन्यू चालू ठेवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटले होते, काय तुम्ही मला या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगायचंय. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण 6वा हप्ता जर आला तर नक्कीच तुमची ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. जर तुमचे काही डॉक्युमेंट मिसिंग होत असतील, पेंडिंग पडत असेल तर तुमच्या या ठिकाणी योजना थांबेल. त्याच्यामुळे पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि तुमच्या पुढे जर संजय गांधी योजनेचं काही पुढे काही कमेंट यस किंवा नो असं स्टेटस काही दिसतंय का एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, चेक करा, सांगा. जर तुम्ही त्याला लाभ घेत नसताल आणि जर यस आला असेल तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत. म्हणून काळजीपूर्वक मला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. आणि तुमच्या प्रत्येक कमेंटची, प्रत्येक एवढ्या सारे ताई लाईव्ह आहेत तर सगळ्यांची रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये. एवढे दिवस मी लेक्चर का नाही घेतल्याचं एक कारण सांगतो. माझी थोडी तब्येत ठीक नव्हते. तब्येत ठीक नसल्यामुळे मी एक 4 ते 5 दिवसापासून आजारी असल्यामुळे मी लेक्चर घेतले नव्हते, व्हिडिओ शूट केले नव्हते. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो त्याच्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आज थोडी तब्येत रिकव्हर झाली आहे, बरी वाटत आहे, म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर असेच तुमचे अपडेट्स मी तुम्हाला दररोज देत राहणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळ्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आज इथेच थांबूया, भेटूया संध्याकाळी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.